नमस्कार. मी हिरवा रंग, हरा, ग्रीन अशी तुम्ही मला नावं ठेवली आहेत. नावं कितीही आणि कशीही ठेवा, पण मी मात्र तुम्हाला सगळ्यांना आनंद देतो हे नक्की. म्हणजे नावाप्रमाणे व्यक्ती आणि तुमचे त्यांच्याशी असलेले व्यवहार बदलतात ना, तसं माझं नाही आहे बरं का. छटा फिकट असो किंवा गडद, माझं काम एकच, तुमच्या नजरेला भरभराट द्यायची. हो, मी म्हणजे भरभराट. हा तुम्हीच किताब दिलायत मला. मग तुमच्यातल्या काहींना मी म्हणजे नायनाट का वाटतो? हिरव्या आळूपासून भरजरी हिरव्या शालूपर्यंत आणि हिरव्या डोळ्यांपासून माणसाच्या हिरवटपणापर्यंत मीच व्यापून आहे. माझ्या फक्त बाह्य रंगावरून माझा तिरस्कार करणाऱ्यांना पण डॉक्टर सांगतात, हिरव्या पालेभाज्या खा, देवीला हिरवी साडी नेसवता, लग्नात हिरव्या बांगड्या भरता, जेवणानंतर हिरवं पान खाता आणि रस्त्यावर लाल पिचकारी मारता. एवढं करून परत हिरवा रंग वाईट. माझ्याच 2 बहिणींना वेगवेगळी नावं ठेवली. काय तर एक थोडी जाड आहे तर तिला डोबळी म्हणतात आणि एक लुकडी आहे तर तिला लवंगी म्हणता. एक काश्मीरची, दुसरी कोल्हापूरची. पण लक्षात ठेवा, दोघीही स्वभावाने तिखटच आहेत. त्यांच्या तोंडी लागायचं नाही. अनेक फळभाज्या आणि अनेक पालेभाज्यांनी माझ्या वेगवेगळ्या छटा घेतल्या आहेत. पण माझा स्वभाव तुम्हाला माहितीच आहे. मी सगळ्यांना भरभरून देतो. तोरणामध्ये फुलांबरोबर आनंदाने मी सजतो. पहिल्या पावसात गवतापासून वृक्षापर्यंत मी मनसोक्त भिजतो. तुमच्यामधल्या काहींचे डोळे हिरवे असूनही तुम्ही त्यांना घारे का म्हणता? आणि त्याच माणसाने थोडं वेगळं बघितलं तर त्याची नजरच हिरवी आहे असं का म्हणता? बरं, एवढंच नाही, लहान मुलीला हिरव्या खणाचा ड्रेस शिवता आणि तसाच रंग थोड्या वयस्कर माणसांनी घातला तर त्याला हिरवटच आहे मेला असं का म्हणता? उन्हाळ्यात येणारा वाळा पिवळसर रंगाचा असूनही त्याचं सरबत हिरवं कसं होतं? गवती चहा हिरवा असूनही पाण्यात उकळल्यानंतर तो तपकिरी कसा होतो? याचं उत्तर कोण बरं देईल? हिरव्या रंगाचा गवत्या बघून तुम्ही त्याला नरभक्षक समजता, तर हिरव्या रंगाचा मोराचा पिसारा बघून त्याच्यासारखंच नाचता. साप तुम्हाला चावायला कधी येत नाही, मोर कधी नाचायला सांगत नाही. दोघेही त्यांचं कर्म करत असतात. पण तुमच्यातल्या काहींना सगळेच पुरुषार्थ ओरबाडायची सवय लागली आहे. रस्त्यावरून जाताना लाल सिग्नल दिसला तरी त्याला काही जण हिरवा समजतात आणि बिनधास्त निघून जातात. बहुधा त्यांना रंग अंधत्व आलं असावं किंवा त्यांचं मन सामाजिक जाणीवहीन असावं असं वाटतं. हिरव्यागार शेतातून फिरताना वाऱ्याची झुळूक आली तर मन अगदी आनंदून जातं. तर त्याच शेतामध्ये हुरडा खाण्याची वेळ झाल्यावर मन आतुरही होतं. शेतकरी दुपारी माझ्याच हिरव्यागार पानांच्या झाडाखालीच जेवतो, तेव्हा मी त्याला फक्त सावलीच नाही तर पुढच्या कामासाठी ऊर्जाही देतो. तर कधी त्याच झाडावर त्याचं शरीर लटकताना बघून माझंही मन विचलित होतं. हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, आणि तुळशी हार गळा कासे पितांबर. ही दोन्ही पाने हिरवी छटेचा फरक. मग या 2 विचारधारांमध्ये एवढे टोकाचे अंतर का? हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे या बालकवींच्या शब्दापासून हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट, सांग चिडवो दिसतो कसो खंडाळ्याचो घाट, हिरव्या हिरव्या या निसर्ग गाण्यापर्यंत आणि हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने या गाण्यापासून ते अगदी पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा.
या शोभा गोरटूंच्या लावणीपर्यंत अनेकांनी माझं वर्णन अगदी भरभरून केलंय. हळवं मन मेहंदीच्या पानावर, मन अजून झुलते ग मेहंदीच्या पानावर, मन अजून झुलते ग. असं हे हळवं मन मेहंदीच्या पानावर झुलतं, तर त्याच मनाचा हिरवा रंग ऋतूला दिला तर ऋतू हिरवा, ऋतू बरवा, ऋतू हिरवा, ऋतू बरवा. हे गीत अगदी ओठांवर येतं. मला कल्पना आहे, मी तुमच्याशी बोलत असताना अनेकांना अनेक गाणी आणि तीही माझ्या वर्णनाची अगदी ओठांवर रुंजी घालायला लागली असतील. माझं एवढंच काम होतं, तुम्हाला निसर्गाकडे घेऊन जायचं होतं. निसर्गाकडे जाताना मनातूनच निसर्ग व्हा, हे यदुनाथ थत्ते यांचं वाक्य काहींना माहीत असेल. काहींना यदुनाथ थत्तेच आठवत नसतील, तर काहींना माहितीच नसतील. असो, थोडक्यात काय तर डोंगर माथ्यापासून दरीपर्यंत आणि हिरव्या चुड्यापासून मिल्ट्रीपर्यंत माझा मुक्त वावर आहे. धरणी माता मलाच नेसते, तर स्वतःच्या घरांसाठी तिचा भरजरी हिरवागार शालू तुम्ही फेडता. आणि तुमच्यातले काही जण विचारतात की महाभारत खरंय का? मग आता काय? त्यावेळी द्रौपदीची साडी फेडली, आता माझ्या धरणी मातेचा शालू फेडत आहात. त्यावेळीही भीष्म, द्रोणाचार्य गप्प बसले आणि राजा तर आंधळा होता. आताही तेच आहे. फरक फक्त काळाचा. रस्ते मोठे करायचे म्हणून माझ्या मातेचे वस्त्रहरण सुरू आहे आणि आजचे भीष्म, द्रोण दुर्लक्ष करायला मोकळेत. वेळीच सावरा स्वतःला. एकदा जर मी इथून जायचं ठरवलं तर परत येण्यासाठी तुमच्या खूप पिढ्यांना वाट बघावी लागेल. मी तुम्हाला जपत आलोय, आता तुम्ही मला जपा. आणि यापेक्षाही माझ्याविषयी घृणा बाळगू नका. घाबरला नाहीत ना सत्य परिस्थिती समोर आणली म्हणून? ते जाऊ दे. गोरी है कलाइया तुला दे मुझे हरी हरी चुडिया, गोरी है कलाइया तुला दे मुझे हरी हरी चुडिया. हे बच्चन जयाप्रदाचं गाणं बघा. बघता बघता वाळ्याचं सरबत प्या आणि आनंदात रहा.